ओके. चला आता लेफ्ट साइडला जो ब्लॉक येतो कोणता? एस. एस मधले दोन ग्रुप सांगा कोणते? पहिला अल्कली मेटल्स आणि सेकंड इज ठीक आहे. तुम्हाला टेबल दिसतोय ना? हो सर. ठीक आहे. अल्कलाइन अर्थ मेटल. ठीक आहे. डी ब्लॉकचं दुसरं नाव काय? ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटल्स आहेत ते. ठीक आहे. सो आता डी ब्लॉक नंतरून पी. पी मध्ये कार्बन फॅमिलीचं नाव काय? नाही, कार्बनला एकच नाव आहे, कार्बनचं दुसरं नाव नाही. मग नायट्रोजन फॅमिलीचं काय? चॅलोजन फॅमिली. नाही 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 नाही. ऑक्सिजनला चाल्कोजन्स म्हणतात, नायट्रोजनला निक्टोजन्स म्हणतात. निक्टोजन्स. पहिला पी सायलेंट आहे त्याचा. ठीक आहे, निक्टोजन्स. हे तर सगळ्यांना माहिती. फ्लोरीनची फॅमिलीचं नाव काय? हॅलोजन्स. आणि याचं नाव काय? नोबेल गॅसेस किंवा झिरो म्हणतात. ओके. चला, याचं नाव काय खालच्याच? नाही नाही नाही, सिरीज नाही विचारलं. याचं नाव विचारलं. पूर्ण 28 एलिमेंटचं नाव काय? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन. ए ब्लॉक इनर ट्रान्झिशन. तिसरं नाव, तिसरं अजून. रेअर अर्थ इलेमेंट. रेअर अर्थ इलेमेंट असं नाव आहे. ठीक आहे. हे अल्कलाइन अर्थ वेगळे आणि खालचे जे त्याला म्हणायचं रेअर अर्थ एलिमेंट, बिकॉज दे आर रेअर. ठीक आहे. ओके. अजून एक प्रश्न. बऱ्याच ठिकाणी मिस्टेक असते. जसं आता इथं खाली एल आहे, तर हा जो लॅन्थॅनम आहे हा डी मध्ये येतो का एफ मध्ये येतो? डी मध्ये. डी मध्ये येतो. ठीक आहे. सो तो इथे. आणि इथं काय? एसी म्हणजे ऍक्टिन. त्याचं नाव काय? ऍक्टिनम. ऍक्टिनम. ठीक आहे. बर. मग आता एस ब्लॉक मध्ये का बरं दोनच रो असतात? सॉरी, दोन कॉलम असतात? बोला. एस ब्लॉक्सची व्हॅलेन्सी 2. व्हॅलेन्सी 2 आहे. ठीक आहे. त्यामुळं. आणि पी ची किती आहे? 6. डी ची किती आहे? 10. 10. ची 14. 14. ओके. 14. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. हा पॉइंट झाला. सगळ्यात स्ट्रॉंग मेटल कुठे? एस ब्लॉक 1 मध्ये. एस ब्लॉक मध्ये. मला एक सांगा बरं, मी आता फर्स्ट टाइम तुमचा चॅप्टर घेतो, तो पण पिरियोडिक टेबलचा. तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टी येतात का? निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी, अफिनिटी, आयनायझेशन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन रिडक्शन. हो सर. ठीक आहे. बरं, चला मला सांगा, व्हॉट इज आयनायझेशन पोटेन्शियल? एखाद्या एलिमेंट मधून ग्राउंड स्टेट मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते. ठीक आहे. ग्राउंड स्टेट आणि फेज कोणती? सॉलिड, लिक्विड का गॅस? काय सर, परत सांगा. मी असं विचारलं, आयोनायझेशन पोटेन्शियलच्या डेफिनेशन मध्ये फेज कोणती येते? सॉलिड का लिक्विड का गॅस असते? सॉलिड. बरं, चला बघा. पहिली प्रॉपर्टी, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. नंतर कोणती? पॉझिटिव्हिटी. सगळ्यांचं लक्ष आहे ना? हो सर. आयनायझेशन पोटेन्शियल. चला, अजून कोणती असते बघा? ऍटॉमिक रेडियस. देन आयोनिक पण काय असती? रेडियस. चला, अजून कोणकोणते ट्रेंड असतात? अजून काय मिसिंग आहे का सांगा? इलेक्ट्रॉन अफिनिटी. ठीक आहे. अफिनिटी. अजून काही? इलेक्ट्रॉन गेन डिसोसिएशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन एन्थॅल्पी.
अच्छा, आयनायझेशन एन्थाल्पी, तिथं पोटेन्शियल झालं ना ते. अजून सांगा, आता कोणतरी atomic काय size dissociation enthalpy डिसोसिएशन एन्थाल्पी. अजून काय आहे का सांगा. atomic size metallic Atomic character radius झालं. non-metallic character अच्छा, मेटॅलिक नॉन मेटॅलिक, ठीक आहे, ओके. melting point boiling point बापरे, बरीच मोठी लिस्ट. acidic character basic character मेल्टिंग अँड बॉइलिंग 10. ऍसिडिक अँड बेसिक. density thermal stability थर्मल स्टॅबिलिटी नको, ट्रेंड नाही दिला. अजून काय बाकीचं. covalent radius न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्जला काय म्हणतात तुम्ही, दुसरा शब्द. इफेक्टिव्ह Z न्यूक्लिअर effect. चार्ज ना. Z इफेक्ट. ठीक आहे. अच्छा, काय मेसेज केलाय. covalent radius कोव्हॅलेंट रेडियस आपण बघणार ती. चला, इकडे लिहिलं ना ऍटॉमिक रेडियस. चला पहिल्यापासून बघू, कारण मला बेसिक पाहिजे तुमचं, नाही तर मी चॅप्टर शिकवणार आणि काही समजणार नाही असं आहे. चला, पहिलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. एखादा इलेक्ट्रॉन हा बॉन्डेड ऍटम पासून इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी कॅपॅसिटी राहते ती इलेक्ट्रोनेगेटिव्ह चला बाकीचे बोला आता. फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेणार का देणार. घेणार का कशामुळं. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे फ्लोरीन मी तुम्हाला विचारलं गुलाबजाम स्वीट काय, तर तुम्ही म्हणतात कारण तो स्वीट मध्ये येतो म्हणून. मी विचारलं वाय फ्लोरीन इज. कारण तो नॉन मेटॅलिक एलिमेंट नाही, ती कॅटेगरी झाली त्याची. अच्छा, मेसेज केलाय. साईज कमी आहे फ्लोरीनची. अच्छा, मग हायड्रोजनची पण छोटी त्याच्यापेक्षा. बोला लवकर. फ्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन घेतो ना. हो सर बर, साधं सिंपल आन्सर आहे, बिकॉज इट इज NP5. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याला. 1. ओके, त्याचं कॉन्फिगरेशन लिहू. NH2 NP5. ठीक आहे. आता ऑक्टेट पूर्ण व्हायला किती इलेक्ट्रॉन लागतो फक्त. 1. मग मला सांगा, तो 7 इलेक्ट्रॉन देणार का 1 घेणार का. इझी. घेणार म्हणून तो घेतो. घेणाऱ्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतात. आणि पूर्ण पिरियडिक टेबल मधल्या सगळ्यात निगेटिव्ह कोण आहे. फ्लोरीन. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, व्हॅल्यू किती त्याची. 4. मग आता हा फ्लोरीन बॉन्डच्या प्रेझेन्स मध्ये इलेक्ट्रॉन घेतो, मग बॉन्डच्या ऍब्सेन्स मध्ये घेतले तर त्याला काय म्हणायचं. बोला. आयन नाही, ते तू नंतरच सांगितलं. आयन तयार होतो, मी त्याच्या आधीच विचारलं. त्या प्रोसेसला काय म्हणतात. कोणतरी मगाशी नाव घेतलं ना. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बर, अजून काही बघा. इलेक्ट्रॉन आयोनायझेशन हा, कोणतरी सांगितलं इलेक्ट्रॉन ऍफिनिटी. एफिनिटी नीट समजून घ्या काय सांगतो आता. सगळ्यांना नीट आवाज येतो ना. हो सर बेसिक सांगतोय, सगळं नीट समजून घ्या. फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस एखादा बॉन्डच्या बरोबर असतो तर त्याला काय म्हणतात. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. ठीक आहे. आणि जर दुसरा फ्लोरीन आहे, म्हणजे फ्लोरीनच आहे पण तो एकटाच आहे. एकटा आहे म्हणजे तो काय झाला, कोणत्या फॉर्म मध्ये. ऍटॉमिक फॉर्म. जर त्यांनी त्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतला तर त्याला त्याची काय म्हणतात. ऍफिनिटी. ओके. मग आता आपण जे फ्लोरीनला ओळखतो, कशामुळे ओळखतो, कारण त्याची निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. पण ते लॉजिक ऍफिनिटीला लागल का. नाही लागणार. ठीक. मग आता पिरियडिक टेबल मध्ये फ्लोरीनच्या खाली कोण आहे. फ्लोरीन. कोणाची साईज मोठी आहे. क्लोरीनची. सो दिस इज फ्लोरीन अँड दिस इज क्लोरीन. ठीक आहे. आता एक इलेक्ट्रॉन आहे, हा विचार करतोय. इलेक्ट्रॉन विचार करतो आहे का मी कुठं जाऊ.
इकडं का इकडं? त्याला इझी काय सांगा? क्लोरीन क्लोरीन फ्लोरीन. बरं, काही जण फ्लोरीन म्हणतात, ते काही जण क्लोरीन म्हणतात. ते मला सांगा, ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन असतात? हो सर. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन का रिपल्शन? रिपल्शन. रिपल्शन. मग आता कमी व्हॉल्यूम मध्ये जास्त रिपल्शन का जास्त व्हॉल्यूम मध्ये जास्त रिपल्शन? जास्त व्हॉल्यूम मध्ये. अच्छा अच्छा, परत सांगतो, नीट ऐका. फ्लोरीनची साईज छोटी आहे, छोटासा फ्लोरीन, आणि देन क्लोरीन खूप मोठा आहे. आता फ्लोरीन मध्ये किती इलेक्ट्रॉन? ऍटॉमिक नंबर सांगा. 70. किती? 9. 9. आणि क्लोरीन मध्ये किती आहे? 17. 17. काय खूप मोठा फरक आहे का 50चा 100चा? नाही. नाही. पण फ्लोरीन पासून क्लोरीन रेडियस मध्ये खूप जास्त फरक आहे. याच्यात 9 इलेक्ट्रॉन बसले तर खूप गर्दी होणार, पण 17 इलेक्ट्रॉननी तर गर्दी होईल का तेवढी? नाही होणार. नाही. हा, मग आता इथं गर्दी कमी आहे, रिपल्शन कमी आहे, मग इलेक्ट्रॉन कुठं जाणार इझिली? क्लोरीन कडे. बरोबर ना? मग जो ऍटम इलेक्ट्रॉनला इझिली घेतो त्याची काय जास्त? इलेक्ट्रॉन ओके, पॉइंट समजला. तुम्हाला नेहमी विचारलं ना, इलेक्ट्रॉन कोण घेतो, तुमच्या डोक्यात एकच कन्सेप्ट असते, फ्लोरीन जास्त घेतो. तो घेतो म्हणजे बॉन्डच्या प्रेझेन्स मध्ये, त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि विदाउट बॉन्ड घेतलं तर काय असती? अफिनिटी. ओके, आलेला क्वेश्चन आहे, विचारलं समजा कोणाची अफिनिटी जास्त, तर फ्लोरीन नाही, कोणाची जास्त आहे? क्लोरीनची. रिझन समजलं? हो सर. इन द सेम वे ऑक्सिजनची अफिनिटी जास्त का सल्फरची? सल्फर. सल्फर. ठीक आहे, सल्फरची जास्त, कारण त्याची काय जास्त आहे? साईज. रेड आहे. साईज जास्त. बरं, आता कोणीतरी इथं पॉइंट सांगितलाच आहे, ऍसिडिटी वगैरे, तर तो पण बघू. चला, ऍसिडला डिफाईन करा. वॉटर मध्ये ठीक आहे, मला एवढं कळलं का जो H+ देतो असं तुमचं म्हणणं आहे, तो ऍसिड स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, चला मी इथे एक एक्झाम्पल लिहितो, नीट लक्ष द्या. आता CH3OH, सेकंड इज CH3SH. मला सांगा की कोण पहिल्यांदा ते ऍसिड बेस सोडून द्या, मला एक साधं सिंपल सांगायचं, कोण लवकर H+ देणार? CH3SH. बरं, का बरं? कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, सल्फरची. बरं, एक सांगा, कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजन का सल्फर? ऑक्सिजन. बरं, ऑक्सिजन इज मोर निगेटिव्ह ऍज कम्पेअर्ड टू सल्फर. इथं मी लिहून घेतलं. ठीक आहे, पुढे बोला. आता कोण लवकर H+ देणार? सल्फर. मग तुम्ही निगेटिव्ह, बरं ते जाऊ द्या. बॉन्ड लेंथ जास्त. हा, बरं मला एक सांगा, तुम्ही सल्फर का म्हणता? वाय सल्फर पहिल्यांदा H देणार? बॉन्ड लेंथ जास्त आहे सल्फरची आणि हायड्रोजन. बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळं? नाही, असं नाही. आणि असं नाही. ऑक्सिजन पेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे. तुम्ही एक्झॅक्टली उलट सांगताय, एक्झॅक्टली उलट. हा पॉइंट क्लिअर करू का? हो सर. ठीक आहे, चल नीट लक्ष द्या का आता.